नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी, त्यामध्ये दिव्यांग असतील, विधवा महिला असतील, श्रावणबाल असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती मित्रांनो, जी आपल्याला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्याची तारीख राज्य सरकारच्या किंवा प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आली होती. तर ती होती 18 तारीख. त्यानंतर त्यांनी 19 तारीख आली आणि आज पुन्हा पोर्टलवरती तारीख बदललेली आहे. तर ही तारीख आता 20 तारीख केलेली आहे आणि 20 तारखेच्या 3 वाजेपर्यंत पोर्टलवरती अनुदानाच्या संदर्भात, डीबीटीच्या संदर्भात काम चालू असल्या कारणाने सदर पोर्टल हे सक्रिय राहणार नाही, अशा पद्धतीची सूचना दिलेली आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून आता चुकीच्या पद्धतीचं वागणूक सुरू आहे हे समजायला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, तुम्ही एक एक तारीख आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रशासनाला एक विनंती असेल की जी काही तारीख असेल ती तारीख फायनल करा आणि तुम्ही पैसे वाटपाला सुरुवात करायला पाहिजे. तुमचं डीबीटीचा जो विषय असेल ना, तो आता तुम्हाला सॉल्व्ह होणं गरजेचं आहे. एवढ्या जे 5 ते 6 तारखेला हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येणं अपेक्षित होते, डायरेक्ट तुम्ही 20 तारखेपर्यंत सुद्धा तुम्ही पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये देत नाहीत, हे साफ चुकीचं आहे. लाभार्थ्यांचा तुम्ही आता अंत पाहत आहेत. तुम्ही आता लाभार्थ्यांना फक्त शांत करायचं काम सुरू आहे का, हे मला या ठिकाणी वाटतं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय प्रत्येकाने कमेंट्स करा. कारण राज्य सरकारने या अगोदर शासन निर्णय टाकला होता, ठीक आहे, म्हणजे आपल्याला एक बरं वाटलं. पुन्हा राज्य सरकारने वेगळा शासन निर्णय टाकला. त्या शासन निर्णयामध्ये तथ्यच नव्हता, अनुदानाची रक्कम किंवा जो निधी होता सेम होता. मग शासन निर्णय का काढला? फक्त लाभार्थ्यांना शांत करायचं होतं. पुन्हा 18 तारीख दिली, नंतर 19 तारीख दिली, आता 20 तारीख दिली. म्हणजे आम्ही काय फक्त वाटच बघायची का? साफ चुकीचं आहे. लक्षात ठेवा, प्रशासनाला या ठिकाणी मी नम्रपणे सांगतोय की यापुढे तारीख वाढवून म्हणजे देऊ नका, नाहीतर आम्ही सहन करणार नाही. आणि जर तुम्ही ही एवढी तारीख जर वाढवून घेतलेली आहे ना, तर मात्र माझा कोणताच लाभार्थी या ठिकाणी वंचित राहता कामा नये. तुम्ही जो प्रत्येक महिन्याला आकडा कमी करताय, मी या अगोदरच्या व्हिडिओ बनवलेले आहेत. समजा प्रत्येक महिन्याला 4 ते 5 हजार लाभार्थी या ठिकाणी रद्द होत आहेत, काहीही कारण समोर ठेवून, तर या ठिकाणी आता खपून घेणार नाही. आणि दिव्यांगांचे जे तुम्ही 1000 रुपये जे ठेवले होते तेही द्यायला पाहिजे. आणि जे 2500 रुपये तुम्हाला द्यायचे आहेत ना, ते आता सगळ्यांना द्या. अजिबात वंचित ठेवू नका. तुम्ही आधार कार्डच्या बेसवरती सगळ्यांना द्या. तुमच्याकडे सगळा डेटा आहे ना, आता ती KYC आणि जे डीबीटी वगैरे सगळं बाजूला ठेवा, फेकून द्या. ते काही गरज नाही त्याचं. तुम्ही जर तारीख पे तारीख देत असाल तर इथे आमचा अंत बघताय. अरे आम्हाला औषधाला पैसे नाहीये, आम्हाला खर्चाला पैसे नाहीये, आणि तुम्ही खुशाल तारीख वाढवताय, साफ चुकीचं आहे. मित्रांनो, तुम्हाला राज्य सरकार किंवा प्रशासनाच्या या भूमिकेबद्दल काय वाटतंय? प्रत्येकाने या ठिकाणी कमेंट्स करायला पाहिजे, बोललं पाहिजे. कारण हा अन्याय आपल्याला सहन करायचा नाही. ठीक आहे, आम्ही समजू शकतोय की बाबा तांत्रिक अडचण. अरे तांत्रिक अडचण काय? एवढे दिवस तांत्रिक अडचण असते काय? हा, तुम्हाला या माहीत आहे ना, प्रत्येक महिन्याला पैसे द्यायचे. मग तुम्ही काय करताय? तुम्ही जागर राहून या सगळ्या गोष्टी अगोदर नियोजन करायला पाहिजे. तुम्ही 1 तारीख देताय, परत तारीख दुसरी, परत तिसरी तारीख, ह्या जो सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. फसवी या ठिकाणी सुरू आहे असं मला या ठिकाणी वाटतंय. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? प्रत्येकाने बोललं पाहिजे. आणि या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला, प्रशासनाला एक विनंती असेल आणि एक आव्हान असेल की आता मात्र कोणताही लाभार्थी वंचित ठेवू नका. सगळ्यांना पैसे द्या. त्याची KYC नाही, हयात नाही, इन्कम सर्टिफिकेट दिलेलं नाही, डीबीटी नाही, हे नाही, सगळं बाजूला ठेवा. आधार बेसवरती सगळ्यांना पैसे द्या, असं या ठिकाणी मला वाटतंय. आणि एक सुद्धा लाभार्थी वंचित राहता कामा नये. आणि जर राहिला तर मात्र पुढील भूमिका आम्ही स्पष्ट करणार. आम्ही एकत्र येऊन आवाज उठवणार. आम्ही शांत बसणार नाही आता. कारण हा कुठेतरी अंत बघण्यासारखा विषय सुरू आहे आणि तो सहन होणार नाही, सहन केला जाणार नाही. अशा पद्धतीने मित्रांनो, एक छोटीशी महत्त्वाची तारीख बदलल्या संदर्भात आणि हे शासनाचं, प्रशासनाचं चुकीचं जे धोरण आपल्यावर लादलं जात आहे, याविषयी थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न केलाय. सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधव संजय गांधी निराधार यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.